देशामध्ये सध्या रॅन्समवेअर नावाचा एक मालवेअर सगळ्यांना अफेक्ट करत आहे. या रॅन्समवेअरच्या माध्यमातून सायबर वर्ल्डमधील जी लोक आहेत ते लोकांकडनं खंडणी घेत आहेत आणि खंडणी घेण्याचं कारण त्यांचा डेटा एन्क्रिप्ट झालेला आहे, लॉक करण्यात आलेला आहे आणि त्या डेटाला अनलॉक करण्यासाठी हे पैसे मागण्यात येतात. पण हे रॅन्समवेअर आहे का, कुठनं याची सुरुवात झाली, कशी याची सुरुवात झाली, त्याचबरोबर हे का करतात आणि कशा प्रकारे करतात हे जाणण्यासाठी आम्ही सिन्क्लेचर नावाच्या एका कंपनीमध्ये आलो, जिथं यांनी एक रिपोर्ट तयार केली आहे, ज्या रिपोर्टमध्ये याचे मायन्यूट डिटेल्स देण्यात आले आहेत. अक्षय जे टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडनं बातचीत करूयात, जाणून घेऊयात. अक्षय, कशा प्रकारे याची सुरुवात झाली, कुठनं सुरुवात झाली? ह्याची सुरुवात झाली डार्क नेटवरून. डार्क नेट असं असतं जे आपण नॉर्मली आपल्या कम्प्युटरच्या थ्रू ब्राउझरमधून ॲक्सेस करू शकत नाही. आपल्याला नॉर्मली असं म्हणतात की 20% इंटरनेट दिसतं, 80% जे असतं ते डार्क नेट असतं. आणि डार्क नेटवरती कोणता माणूस कुठे बसला ह्याचा शोध लावणं हे प्रचंड कठीण असतं. तर ह्याच्यावरती खूप सारे क्रिमिनल ग्रुप्स वगैरे असतात जे एकमेकांशी बोलतात. त्यांच्यातला एक ग्रुप होता ज्यांचं नाव होतं शॅडो ब्रोकर्स. त्यांनी एक मोठा डेटा डंप केला आणि सांगितलं की NSA जे टूल्स वापरत होती, म्हणजे अमेरिकाची नॅशनल सिक्युरिटी एजन्सी जे टूल वापरत होती दुसऱ्या देशांवरती हॅक करायला, ते आम्हाला मिळालेले आहेत आणि आम्ही ते लीक करत आहोत पब्लिककडे. त्याच्यामध्ये एक टूल होतं ज्याचं नाव होतं इटर्नल ब्लू. ते टूल विंडोज XP आणखीन अनपॅच सर्व्हर्सना ऑटोमॅटिकली अटॅक करायचं आणि त्यांच्यामध्ये रिमोटली कोड एक्झिक्यूट करणं, म्हणजे माझ्या कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवरती ऑटोमॅटिकली मी कोड एक्झिक्यूट करू शकतो अशी त्याच्यामध्ये केपेबिलिटी होती. तर हे टूल आल्यानंतर मायक्रोसॉफ्टनी 14 मार्चला ह्याच्या सिक्युरिटी पॅचेस सगळ्यांना पाठवले. हे सिक्युरिटी पॅचेस जे विंडोज कम्प्युटर्स अपडेट्स घेत होते त्यांनाच मिळाले. मायक्रोसॉफ्ट विंडोज XP ह्याच्या अपडेट्स 2014 मध्ये बंद करण्यात आले होते. सो त्यांना काय ह्याचे सिक्युरिटी अपडेट्स मिळाले नाहीत. आता हे जे इटर्नल ब्लू होतो आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो, अजून एक कोणता तरी सायबर अंडरग्राऊंड मधला ग्रुप आहे, त्यांनी ते मॉडिफाय केलं आणि त्याचं रॅन्समवेअर बनवलं आणि हे रॅन्समवेअर सगळ्यांना स्प्रेड केलं. आता ज्याच्यामध्ये मेन अटॅक जो होणार तो विंडोज XPलाच होणार, कारण त्यांच्याकडे अपडेट नाही आहेत आणि त्याच्यामुळे हा अटॅक सध्या झालेला आहे. आणि हा अटॅक करतो का, म्हणजे कशा प्रकारे ग्लेमॅन्स लँग्वेजमध्ये सांगण्यात आलं तर करतं काय आणि ह्याच्यावरचा उपाय काय? हा अटॅक चालू असा होतो की तुम्हाला एक फिशिंग ईमेल येते. फिशिंग ईमेल म्हणजे तुम्हाला एक ईमेल येईल ज्याच्यामध्ये एक अटॅचमेंट असेल झिप फाईलची. तुम्ही ऑब्व्हियसली बघणार की अरे ह्याच्यामध्ये काय आहे. ती झिप फाईल जेव्हा उघडते तेव्हा ते चेक करतं की तुमच्याकडे तो पॅच आहे का नाही सिक्युरिटी. जर पॅच नसेल तर तो तुमचा पूर्ण डेटा लॉक करून टाकतं आणि त्याची जी की असते त्याच्यासाठी ते पैसे मागतात. सो हे वाचवण्यासाठी, एस्पेशली हा वाला अटॅक वाचवण्यासाठी बेस्ट उपाय आहे की कम्प्युटर सिस्टम्स अपडेटेड ठेवा, आणखीन सिक्युरिटी पॅचेस नीट अप्लाय करा. हे रॅन्समचं पेमेंट जे आहे त्या पेमेंटचा सोर्स आणि पेमेंट कुठं झालं आहे या मार्गाने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आपला समजा नॉर्मल बँक अकाउंट असतं तर आपण निश्चितच पोहोचू शकलो असतो, पण ह्याच्यामध्ये म्हणूनच ते क्रिप्टो करन्सीचा वापर करतात जी आहे बिटकॉइन. बिटकॉइन ही क्रिप्टोग्राफिक करन्सी असल्यामुळे हा अकाउंट कोण वापरत आहे ह्याच्यापर्यंत पोहोचणं नियरली इम्पॉसिबल असतं. सो आम्ही 3 क्रिप्टो करन्सी जे ॲड्रेसेस आहेत बिटकॉइनचे ते सध्या ट्रॅक करतोय. हे मालवेअर हे 3 बिटकॉइन ॲड्रेसेस सगळ्यांना सांगते की ह्याच्यावरती तुम्ही पैसे पाठवा आणि मग आम्ही तुम्हाला की पाठवू. सो हे ते 3 बिटकॉइन ॲड्रेसेस आहेत ज्याच्यामध्ये आतापर्यंत 240 पेमेंट झालेले आहेत, ज्याचे 36 बिटकॉइन्स म्हणू शकतो आतापर्यंत त्यांच्याकडे पोहोचलेले आहेत आणि $62,000 आतापर्यंत त्यांच्याकडे पोहोचले. खूपच छोटी आहे, कारण ज्या प्रमाणात त्यांनी हॅक केलेलं आहे किंवा त्या लोकांनी डेटा एन्क्रिप्ट केलेला आहे, लोकांना त्यांच्या सिस्टमला लॉक केलेलं आहे, त्याला पाहता अमाऊंट तर काहीच नाही आहे. प्रश्नच येत नाही. अमाऊंट खूप लहान आहे, कारण सगळे सायबर सिक्युरिटीवाले सगळ्यांना सांगतायत की आत्ता लगेच पैसे भरू नका, गॅरंटी नाही की तुमचा डेटा डिक्रिप्ट होऊन तुम्हाला मिळेल. ह्याच्यासाठी आम्ही स्वतःहून एक टेस्ट केली होती आमच्या इथे, की ते म्हणतं 6 दिवसांमध्ये जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुमचा सगळा डेटा डिलीट केला जाईल. म्हणून आम्ही एक व्हर्च्युअल मशीन बनवलं, त्याच्यामध्ये मुद्दामून ते रॅन्समवेअर टाकलं आणि त्या व्हर्च्युअल मशीनची डेट 1 वर्ष पुढे नेली. सो 6 दिवस तर नक्कीच झालेले आहेत आणि कम्प्युटर रिस्टार्ट मारल्यावरती बघितलं तर डेटा डिलीट झाला नव्हता. म्हणून आता हे वन ऑफ सिनारिओ पण असू शकतो, पण बाकीच्या लोकांनी पण असंच ट्राय केलं असणार आणि म्हणूनच सगळे असं म्हणतायत की 19 तारखेपर्यंत जर वेळ दिली आहे तुम्हाला पैसे देण्याची तर तोपर्यंत थांबा, बघूया. सगळं पूर्ण जग याच्याबद्दल शोध लावायला ट्राय करतंय सोल्युशनसाठी. जर काही आलं तर मग पैसे वाचतील. पण डिक्रिप्ट करण्याची
खरोखर त्यांच्याकडनं काही की मिळेल असं वाटतं का फक्त हे एन्क्रिप्ट करण्यापर्यंत त्यांच्याकडे प्रोग्राम्स त्यांनी स्वतःला केलं? आतापर्यंत आधी जे काय रॅन्समवेअर अटॅक्स आपण बघितले ते खूप छोट्या लेवलवरती होते आणि तेव्हा पैसे दिल्यानंतर डिक्रिप्शन की आलेली आहे आपल्याकडे, असं झालेलं आहे. पण स्पेसिफिकली हा बघायला गेला तर मग हे खूप कमी अमाऊंट मागतायत, $300 आणि $600 मागतायत, ज्याच्यामुळे खूप महागाचा डेटा पण एन्क्रिप्ट होऊ शकतो. सो ह्याच्यामुळे मग कधी कधी क्रेडिबिलिटीवरती विचार येतो की हे जर एवढे कमी पैसे मागतायत तर मग खरंच आपल्याला डिक्रिप्शन की देणार आहेत का. म्हणून आपण 19 तारखेपर्यंत थांबलेलंच बरं असं मी सजेस्ट करेन. तर पेमेंटचं जे मोड आहे ते आपण पाहिलं, बिटकॉईनचं जे यांनी ॲड्रेसेस ट्रॅक केलं त्याला ते लाईव्ह अपडेट घेत आहेत की किती लोकांनी पैसे पेमेंट केले आहेत आणि किती लोक किती ट्रान्झॅक्शन झाले आहेत. पण निश्चितपणे ज्या प्रकारचं हे रॅन्समवेअर आहे त्याला पाहता आपण सावध राहण्याची गरज आहे. यावर निश्चित काही ना काहीतरी उपाय शोधण्यात येईल, समोर आणण्यात येईल. तोपर्यंत पैसे देऊ नका असंही सायबर एक्सपर्ट्स म्हणतायत. देशातील विश्वमधील अनेक असे सायबर एक्सपर्ट्स आहेत त्याच्यावर काम करताना लवकरात लवकर काहीतरी सोल्युशन घेऊन सर्वांसमोर ते येतील अशी आशा आणि अपेक्षा सर्वांना आहे. कॅमेरामॅन हाशिब खानसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई.